आणि याच अनुषंगाने आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। आप देखिए सामने से जो वाहन चलकर आ रहे हैं उन्हें कितनी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है और वाहन जो है लगभग छोटे वाहनों के तो पहिए पूरे डूब जा रहे हैं, बड़े वाहन सावधानी से आगे बढ़ते हुए नजर आ रहे हैं। तो देखिए अमिताभ बच्चन के ठीक घर के बाहर की ये तस्वीर है, आपको दिखा दें। ये देखिए संगीत महाभारती चौक है ये और परुलेकर मार्ग है। परुलेकर मार्ग पर ये प्रतीक्षा बंगलो है और प्रतीक्षा बंगलो के ठीक बाहर की ये तस्वीर है, जो बताने के लिए काफ़ी है कि आज की बारिश में उन इलाकों में भी पानी भरा है जहां आम तौर पर पानी नहीं भरता था। यानी मुंबईकरों के लिए आज मुसीबत भरा दिन है और रेड अलर्ट पहले से ही जारी किया गया था। अगले 24 घंटे 48 घंटे मुंबई में इसी प्रकार से बारिश की चेतावनी दी गई है। आज के लिए रेड अलर्ट जारी किया है, जो बताती हैं तस्वीरें बताती हैं कि किस प्रकार से मुंबईकरों की लिए आज की बारिश पिछले 3 दिनों की बारिश मुसीबत बनकर आई है। कैमरामैन योगेंद्र गुप्ता के साथ मृत्युंजय सिंह, एबीपी न्यूज, मुंबई। आणि मुंबईतनं आणखीन एक मोठा अपडेट आहे। हार्बर रेल्वेची वाहतूक आता ठप्प झाली आहे। पावसामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याचं कळतंय। थोड्याच वेळापूर्वी मध्य रेल्वेची वाहतूक बंद झाल्याचं कळलेलं होतं, परंतु आता हार्बर रेल्वे सुद्धा ठप्प झालेली आहे। रेल्वे ट्रॅकवरती हळूहळू पाणी भरायला सुरुवात झाली होती। आपण काही दृश्य बघतोय। वडाळा स्टेशनमध्ये सकाळी 11 वाजता पाणी भरलेलं होतं ट्रॅक्सवर। असं ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे अर्थातच आता वाहतूकही ठप्प पूर्णपणे झालेली आहे आणि संपूर्ण हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याचं कळतंय। ट्रेन वेळेवरती न आल्यामुळे अनेकांना या पाण्यातनं ट्रॅकवरनं वाट काढावी लागलेली होती। सकाळी 11ची ही दृश्य आहेत। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देतील। अक्षय, हार्बर रेल्वेबद्दल काय अपडेट आहे? ज्याची भीती होती ते सध्या झालेलं आहे। हार्बर रेल्वेवर आता प्रचंड पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे 11 वाजून 20 मिनिटांपासून कुर्ला आणि चुनाभट्टीच्या दरम्यानचं संपूर्ण वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। ट्रॅफिक सस्पेंडेड करण्यात आलेला आहे आणि याचा फटका जो आहे तो हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना बसतो आहे, कारण की चुनाभट्टी आणि कुर्ला ही 2 महत्त्वाची स्थानकं आहेत आणि त्यामुळे सीएसएमटी पासून ते कुर्ल्यापर्यंत आणि त्याच्या पुढे ही वाहतूक जी आहे ती पूर्णतः होणार नाही। आता पनवेल ते वाशी ही वाहतूक सुरू असेल किंवा मानकुटपर्यंत सध्या वाहतूक ही सुरू करण्यात ठेवलेली आहे। दुसरीकडे मेन लाईन जी आहे त्या मेन लाईनवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतात, थेट जाऊयात।